Hello, good morning students. Today we start next definitions of bookkeeping and accountancy. In last two lectures we have studied many definitions of bookkeeping and accountancy, and now we continue next part of our accounting definitions. So debts. At first you have to understand debts. Actually our term is bad debts, but without understanding the debts you cannot understand what is meant by bad debts. So here what is meant by debts? Something which that is owed, such as money, goods or services. It is called as debt. That means if somebody owes you a amount of money or goods or services, here it is called as debt. It means when any person is supposed to pay some amount, that is that person's debt. Suppose A is supposed to pay rupees 10,000 to you. Then 10,000 is A's debt. Suppose you are supposed to pay rupees 20,000 to Mr. B. So 20,000 is your debt. That means the amount which is owed to somebody or goods or services that you are supposed to offer or you are supposed to give. So that is called as debts. A very simple example we can say, suppose if you purchase goods on credit from Mr. B of rupees 10,000, and if you are not paying immediately, then it is rupees 10,000 is your debt. Suppose you take bank loan of rupees 10 lakh, then that is your debt. Suppose if you take rupees 20 lakhs from your friend for your business, then that is your debt. Now you understood here what is meant by debt. तर आता आपली पुढची डेफिनेशन आहे बॅड डेब्ट्स. तर बॅड डेब्ट्सच्या अगोदर आपण डेब्ट्स म्हणजे काय हे समजून घेऊया. तर डेब्ट्स म्हणजे अशी अमाऊंट जनरली हे समथिंग दॅट इज ओड सच ॲज मनी, गुड्स और सर्व्हिसेस ही लिटरल डेफिनेशन आहे. पण आपण अकाउंटच्या दृष्टीनं ही डेफिनेशन बघणार आहोत. अकाउंटच्या दृष्टीनं एखादी अमाऊंट ऑफ मनी जर तुम्ही दुसऱ्याला देणं लागत असाल तर ते तुमचं डेप्ट आहे, आणि दुसरे कोणी तुम्हाला देणं लागत असतील तर ते त्यांचं डेप्ट आहे. तर डेप्ट याचा अर्थ ऋण किंवा कर्ज असं आपण म्हणू शकतो. सो व्हॉट इज मीन बाय बॅड डेप्ट्स? डेप्ट्स विच आर नॉट रिकवर्ड आर कॉल्ड ॲज बॅड डेप्ट्स. म्हणजे जे डेप्ट रिकवर झालेले नाहीत, जी अमाऊंट दुसऱ्याने तुम्हाला द्यायची होती पण ती दिली नाही, तर त्याला आपण बॅड डेप्ट्स म्हणतो. आता परत एकदा तिन्ही डेप्ट्स जे तुमच्या बुकमध्ये हे दिलेले नाही आहेत टर्म्स, पण मी डेप्ट्सच्या बाबतीमध्ये ह्या तिन्ही टर्म तुम्हाला सांगू इच्छिते की जेणेकरून तुम्हाला पुढं प्रॉब्लेम येणार नाही. पुस्तकात फक्त त्यांनी बॅड डेप्ट्स डेफिनेशन घेतलेली आहे, पण ॲक्च्युली डेप्ट तीन प्रकारचे असतात: गुड डेप्ट्स, डाऊटफुल डेप्ट्स आणि बॅड डेप्ट्स. आता गुड डेप्ट्स याचा अर्थ ते डेप्ट्स रिकवर होतात. म्हणजे एखाद्याला तुमच्याकडं अमाऊंट घेऊन गेला असेल आणि त्याने परत आणून दिली तर ते गुड डेप्ट्स झाले. आणि किंवा तुम्ही कोणाकडनं तरी अमाऊंट घेतली असेल आणि तुम्ही जर दिली तर ते त्याचे गुड डेप्ट्स झाले. डाऊटफुल डेप्ट्स याचा अर्थ समजा तुम्ही एखाद्याला काही अमाऊंट ऑफ मनी दिली, समजा 10,000 रुपीज दिले, आणि तुम्ही त्याला काही दिवसांनी मागितले, तो म्हणाला देतो, परत मागितले देतो, 2-3 वेळा रिमाइंड केलं तरी त्याचं आन्सर असं होतं की आता मला शक्य नाही, मी परत देतो. असं 10-12 वेळा विचारलं तरी तो देतो असंच म्हणत होता. मग अशा वेळी आपल्या मनामध्ये शंका उत्पन्न होती की आता हे अमाऊंट ऑफ मनी आपल्याला येते की नाही कुणास ठाऊक. तर हे आहे डाऊटफुल डेप्ट्स. म्हणजे इथं शंका असते, डेप्ट्स रिकवर होतात का नाही, त्यानं माझ्याकडनं एवढे पैसे नेलेले आहेत आणि ते मला मिळतात का नाही, हे शंकास्पद असतं इथं. तर त्याला आपण डाऊटफुल डेप्ट्स असं म्हणतो. आणि बॅड डेप्ट्स म्हणजे त्याच्या शंकेचा काही प्रश्नच नाही, ते डेप्ट्स बुडालेलेच आहेत, हा बॅड डेप्ट्सचा अर्थ आहे. म्हणजे ते येतच नाही अमाऊंट. किती वेळा सांगितलं तरी तो देत नाही, सांगून आपण रिमाइंड करून कंटाळतो, शेवटी तो मला सांगतो मला शक्य नाही. असंच बघा असं काही लोक.
ते देतच नाहीत पैसे. म्हणजे आता तुम्ही जर काही दुकानदार काय करतात की क्रेडिटवर सेल करतात की जेणेकरून सेल इन्क्रीज व्हावा म्हणून. परंतु काही कन्झ्युमर्स असे असतात की ते क्रेडिटवर गुड्स घेतात, प्रोव्हिजन्स घेतात आणि पैसे देतो म्हणतात आणि शेवटी ते देतच नाहीत. मग डेब्ट्स विच आर नॉट रिकवर्ड, म्हणजे टोटली दॅट अमाऊंट वी विल नॉट रिसीव इन फ्युचर. So last year's debt, if here something it has happened in this year, they are called as the bad debts. Bad debts means total amount is not recovered. Here that is bad debts. तर आपण आता इथं आपलं एक्झाम्पल आहे तेच आपण बघू. परत एकदा इथं या स्क्रीनवर जे आहे ते रिव्हिजन करूया. डेब्ट्स म्हणजे अमाऊंट पेएबल बाय अदर्स टू यू और अमाऊंट पेएबल बाय यू टू अदर्स, दॅट इज डेब्ट्स. आयदर ऑर आहे हे. तुम्ही जर दुसऱ्याला अमाऊंट देणं लागत असाल तर ते तुमचे डेब्ट्स आहेत आणि दुसरे कोणी लोक तुम्हाला अमाऊंट्स देणार असतील तर ते त्यांचे डेब्ट्स आहेत. तर बॅड डेब्ट्स याचा अर्थ आपण काही गुड डेब्ट्स याचा अर्थ आपण काही अमाऊंट दुसऱ्याला दिली तर ती रिकवर होते, त्याला आपण गुड डेब्ट्स म्हणतो. ते आपल्याला परत येते, त्याला गुड डेब्ट्स म्हणतो. डाऊटफुल डेब्ट्स याचा अर्थ असा की ट्रान्झॅक्शनमध्ये हे क्रेडिटवर जर ट्रान्झॅक्शन केलेलं असेल आणि काही अमाऊंटचे गुड्स आपण सेल केलेले असतील आणि ते येतात की नाही याच्याबद्दल आपल्याला डाऊट असेल तर त्याला आपण डाऊटफुल डेब्ट्स असं म्हणतो. आणि बॅड डेब्ट्स मीन्स डेब्ट्स विच आर नॉट रिकवर्ड ॲट ऑल, टोटली दॅट अमाऊंट इज अवर लॉस. सो दॅट इज बॅड डेब्ट्स. सो डेब्ट्सचे हे 3 प्रकार आहेत, गुड डेब्ट्स, डाऊटफुल डेब्ट्स आणि बॅड डेब्ट्स. तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघूया आपण. इथं बघा आपण बघा मी अगोदरच्या कॉन्सेप्टसाठी हे एक्झाम्पल घेतलं तर तेच सेम आपण घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. A is seller, B is buyer. A is selling goods to B. A sells motor car on credit for rupees 8 lakh to B. B is debtor and A is creditor. आता क्रेडिटर आणि डेटर ही कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात आलेली आहे. क्रेडिटर इज द पर्सन हू इज अवेलिंग हेअर क्रेडिट टू एनी अनदर पर्सन. म्हणजे आता इथं एने बीला रुपीज 8 लॅखची कार विकलेली आहे आणि ए हा या संदर्भामध्ये क्रेडिटर झाला आणि बी हा याच्यामध्ये डेटर झाला. क्रेडिटर का आहे तर ही इज हेल्पिंग फिनान्शियली टू बी इनडिरेक्टली. म्हणजे आता 8 लाख रुपयाची कार त्याने दिली, पण ती कारचं त्यानं पेमेंट केलं आहे का नाही तरी तो सुद्धा तो कार यूज करू शकतो की नाही, त्याचं कार यूज करू शकतो. ह्याच्यासाठी पजेशन हा शब्द आहे. म्हणजे मालकी हक्क किंवा ओनरशिप जरी दिलेलं नसेल तरी पजेशन तरी कारचं दिलेलं आहे. मग कार तो यूज करून त्याच्यावर तो मनी अर्न करू शकतो आणि त्याचं डेप्ट हे फेडू शकतो. मग एने बीला कार विकली 8 लाख रुपयाला. इथं ए हा क्रेडिटर झाला आणि बी हा डेटर झाला. ए इज द पर्सन हू इज हेल्पिंग फिनान्शियली इनडिरेक्टली टू बी और he is supposed to receive the amount from B, therefore he is called as creditor. आणि बी इथं या कंडिशनमध्ये काय झाला, डेटर झाला. डेटर इज द पर्सन हू इज सपोज टू पे सम अमाऊंट ऑफ मनी टू आवर कन्सर्न, टू एज कन्सर्न. म्हणजे बी हा एला काही पैसे देणे लागत होता म्हणून बी हा डेटर आहे आणि एने बीला क्रेडिट अवेलेबल करून दिलं रुपीज 8 लॅखचं म्हणून ए हा क्रेडिटर आहे किंवा ए इज सपोज टू रिसीव द अमाऊंट, सो ही इज क्रेडिटर. आता या कंडिशनमध्ये हे तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं पण परत एकदा रिवाईज करू टर्म म्हणून मी हे पुन्हा सांगितलं. तर आता इथं बीने काय केलं या कंडिशनमध्ये तर 8 लाख द्यायच्याऐवजी 6 लाख दिले. 6 B has paid 6 lakhs to A and he has not paid here remaining 2 lakh. So here 2 lakh is A's debt, bad debts. Now here you just adjust these figures to debts. Now what is meant by debt? Rupees 8 lakh is the debt of B. He has paid rupees 6 lakh. So 6 lakhs are good debts. And he has not paid at all, rupees 2 lakh. So here 2 lakh is what? Bad debts. That means in this example, we can say 6 lakhs are good debts and 2 lakhs are bad debts. There is no question of doubtful debts. He has not paid at all till the end of year.
So at the end of year we have to make the entry or of this debt, bad debts. So we have made that 2 lakh, here it is bad debt. We means here year A. म्हणजे आता बीनी जर पूर्ण वर्षामध्ये जर हे 6 लाख दिले आणि 2 लाख दिले नाही तर वर्षाच्या शेवटी एला हे ₹2 लाख बॅड डेट्स असं गृहीत धरून त्याची एंट्री केली जाते. सो हिअर दिस इज बॅड डेट्स. नाव नेक्स्ट टर्म इज सॉल्वंट. If a person's assets are more than his liabilities or equal to his liabilities, he is called as solvent person. म्हणजे आता असेट म्हणजे काय, प्रॉपर्टीज. लायबिलिटीज म्हणजे काय, अमाऊंट ऑफ मनी विच इज पेएबल टू अदर्स. म्हणजे समजा हा ए आहे, एने बँकेकडनं लोन घेतलेलं असेल तर त्याला ते द्यायला हवं, ती त्याची लायबिलिटी झाली. नंतर एने जर फ्रेंडकडून लोन घेतलेलं असेल, पैसे घेतलेले असतील तर ते त्याला द्यायला हवं, म्हणजे हे फ्रेंड्स लोन ही काय झाली, हिची लायबिलिटी झाली. एने काही लोकांच्याकडनं गुड्स क्रेडिटवर घेतलेले असतील तर ए इज सपोज टू पे फॉर दॅट गुड्स टू दोज पर्सन्स हू हॅव ऑफर्ड दॅट गुड्स ऑन क्रेडिट. सो हिअर दीज आर हिज लायबिलिटीज. लायबिलिटीज म्हणजे आपण काही अमाऊंट दुसऱ्याला द्यायला लागतो किंवा दुसऱ्याला द्यायला आपल्याला लागतं फ्युचरमध्ये, ते आपल्या लायबिलिटीज आहेत. ॲक्च्युली ॲसेट्स अँड लायबिलिटीची डेफिनेशन त्याने अगोदर घ्यायला पाहिजे होती आणि मग नंतर हे सॉल्वंटची घ्यायला पाहिजे होती, म्हणजे तुम्हाला सॉल्वंट पर्सनचं आयडिया क्लिअर आली असती. म्हणून मी त्याच्या अगोदरच तुम्हाला इथं हे एक्सप्लेन करते. परत ह्या दोन्ही टर्म आपल्याला येणारच आहेत. असेट्स आर प्रॉपर्टीज. असेट्स आर प्रॉपर्टीज ऑफ ए of any person. Liabilities means the amount which is payable by you to other persons, that is called as liability. So when person's assets are more than liabilities, he is called as solvent person. That means he is financially sound and he can pay here if any loan is taken by him. आता समजा ह्याचे असेट जर ₹10 लाख असतील आणि लायबिलिटीज जर ₹5 लाख असतील तर इथं असेट्स हे लायबिलिटीजपेक्षा जास्त आहेत. सो असेट्स आर ग्रेटर दॅन लायबिलिटीज. वेन असेट्स आर ग्रेटर दॅन लायबिलिटीज देन दॅट मिस्टर ए इज कॉल्ड ॲज सॉल्वंट पर्सन. म्हणजे इथं त्याची प्रॉपर्टी जास्त आहे आणि त्याच्यावर असणारं ऋण किंवा कर्ज असं आपण म्हणू शकतो ते कमी आहे, म्हणून तो फिनान्शियली काय आहे, साऊंड आहे. फिनान्शियली साऊंड याचा अर्थ असा होतो की त्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. मग ज्या पर्सनचे असेट्स हे लायबिलिटीजपेक्षा जास्त असतील त्या पर्सनची फिनान्शियल पोझिशन चांगली असते. आणि जर त्यानं काही डेब्ट्स क्रिएट केले, म्हणजे काही लोन घेतलं किंवा काही क्रेडिटवर गुड्स घेतले तर ते लोन पे करू शकतो. म्हणून बिझनेस डीलिंग करताना तो पर्सन सॉल्वंट आहे का इन्सॉल्वंट आहे हे बघून किंवा त्याची रिपेमेंट कपॅसिटी काय आहे ती बघून त्याच्याशी डीलिंग केलं जातं. म्हणजे एखादा पर्सन जर फिनान्शियल पोझिशन त्याची चांगली नसेल, आर्थिक परिस्थिती त्याची चांगली नसेल, आता इथून पुढं मी आर्थिक परिस्थिती हा शब्द वापरणार नाही, त्याला आपण फिनान्शियल पोझिशन, कॅश बॅलन्स किंवा फिनान्शियली साऊंड असे शब्द वापरणार आहे. तुम्ही तेच लक्षात ठेवायचं आहे. इथं सुरुवातीला मी फक्त त्याचं मिनिंग तुम्हाला समजावं म्हणून सांगितलेलं आहे. सो वेन ही इज फिनान्शियली साऊंड ही कॅन पे द अमाऊंट ऑफ मनी ऑफ द डेब्ट्स विच ही हॅज और ही कॅन रिपे द लोन. जे लोन त्यानं घेतलेलं असेल तर त्याची रिपे करायची त्याची कपॅसिटी असते, कारण त्याचे असेट्स त्याच्या लायबिलिटीपेक्षा जास्त असतात. वेन असेट्स आर ग्रेटर दॅन लायबिलिटीज देन इट इज कॉल्ड ॲज सॉल्वंट पर्सन. आता सॉल्वंट पर्सनची तुम्हाला डेफिनेशन कळली असेल. सॉल्वंट पर्सन म्हणजे असा पर्सन की ज्याचे असेट्स लायबिलिटीजपेक्षा जास्त आहेत, ही इज फिनान्शियली साऊंड, त्याची फिनान्शियल पोझिशन चांगली आहे आणि त्यानं एखादं लोन घेतलं तर ते लोन रिपेमेंट करायची त्याची कपॅसिटी आहे. सो हिअर दिस इज सॉल्वंट पर्सन. नाव इनसॉल्वंट पर्सन इज अपोजिट केस ऑफ सॉल्वंट पर्सन. His liabilities are more than asset. When a person's liabilities are more than assets, so here he is called as insolvent person. He is not financially sound. तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक स्टेटमेंट हे सॉल्वंट पर्सनच्या बरोबर अपोजिट आहे. सॉल्वंट पर्सनच्या बाबतीमध्ये काय लिहिलं होतं, ही इज फिनान्शियली साऊंड. इथं काय लिहिलं आहे, ही इज नॉट फिनान्शियली साऊंड. सॉल्वंट पर्सनला काय लिहिलं होतं, असेट्स आर मोर दॅन लायबिलिटीज. इथं काय लिहिलं आहे, लायबिलिटीज आर मोर दॅन असेट्स. बरोबर तुम्हाला सॉल्वंट
ची कॉन्सेप्ट कळली की बरोबर अपोजिट डिरेक्शनने इन्सॉल्वंटची कॉन्सेप्ट समजून घ्यायची आहे. इफ द कोर्ट इज सो सॅटिस्फाईड देन ही विल बी डिक्लेअर ॲज अन इन्सॉल्वंट पर्सन. आता हा पर्सन आहे, ह्याचे असेट्स किती आहेत 8 लाख, लायबिलिटीज किती आहेत 10 लाख, म्हणजे असेट्स लायबिलिटीपेक्षा जास्त कमी आहे. म्हणजे इथं त्याच्यावर असणारं लोन किंवा कर्ज किंवा अदर लायबिलिटीज ह्या जास्त आहेत आणि प्रॉपर्टी कमी आहे. मग अशा वेळी ह्याचा बिझनेसमध्ये लॉसमध्ये आहे किंवा ह्याची फिनान्शियल पोझिशन काय आहे, साऊंड नाही आहे. मग त्यानं कोर्टात असं सांगितलं की माझी फिनान्शियल अशी अशी आहे आणि ती साऊंड नाही आहे, तर कोर्ट त्याला डिक्लेअर करतो इन्सॉल्वंट पर्सन म्हणून. मग एकदा तो इन्सॉल्वंट पर्सन डिक्लेअर झाला की त्याचे जेवढे डेप्स असतील तेवढे सगळे त्या लोकांचे बॅड डेप्स होतात. समजा ह्या पर्सनने हा इन्सॉल्वंट डिक्लेअर झाला, ह्या पर्सनने बँक ऑफ इंडियाचं लोन घेतलेलं असेल, स्टेट बँकेचे लोन घेतलेले असेल, फ्रेंड्सकडून लोन घेतलेले असेल, तर या सगळ्याला तो कळवतो की मी इन्सॉल्वंट, माझी इन्सॉल्वन्सी डिक्लेअर झाली आणि कोर्टानं मला इन्सॉल्वंट पर्सन डिक्लेअर केले, त्याच्यामुळं मी लोन रिपे करू शकत नाही. तर अशा वेळी बँक ऑफ इंडियाचे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे किंवा एनी फ्रेंड्सचे ते सगळे डेप्ट्स हे बॅड डेप्ट्स होतात. ते सगळे डेप्ट्स रिकवर नाही होत या पर्सनकडून. आता तुम्ही म्हणाले बरे इन्शॉलन्सी डिक्लेअर झाले की पैसे द्यायला लागत नाहीत, असं नाही. एकदा इन्शॉलन्सी डिक्लेअर झाले की त्या पर्सनशी कोणीसुद्धा ट्रान्झॅक्शन करत नाही, व्यवहार करत नाही. नोबडी इज डीलिंग विथ हिम अँड हिज स्टेटस हिअर इज कम्प्लिटली लॉस्ट. म्हणजे त्याचा एक पर्टिक्युलर स्टेटस असतं बघा. तुम्ही बिझनेस फील्ड बघितलं, तुम्ही बिझनेस सोसायटी बघितली, तर त्याच्यामध्ये स्टेटसला खूप इम्पॉर्टन्स असतं. एकदा तुमचं स्टेटस खराब झालं की तुमच्याबरोबर कोणीही डीलिंग करत नाही. म्हणून शक्यतो ट्रेडर्स आर ट्राईंग नॉट टू बिकम इन्सॉल्वंट, बट समटाईम्स ड्यू टू unforeseen circumstances they become insolvent and they are declared as insolvent and their business may comes to an end. So here this is insolvent. Solventच्या बरोबर अपोजिट टर्म आहे. ह्यानं जर कुठं लोन घेतलं तर ते लोन रिपे करण्याची कपॅसिटी नसते. का तर त्याचे लायबिलिटीज ह्या असेटपेक्षा जास्त असतात. सो हिअर दिस इज इन्सॉल्वंट पर्सन. हे दोन्ही टर्म तुम्ही काय करायचे आहेत, कम्पॅरेटिव्हली स्टडी करायचे आहेत. कम्पॅरेटिव्ह स्टडी इज द बेस्ट वे ऑफ द स्टडी. एकदा एक कॉन्सेप्ट समजली की बरोबर त्याच्या अपोजिट हे कॉन्सेप्ट आहे हे एकदा समजले की तुम्ही पहिली कॉन्सेप्ट समजून घेता तर बरोबर अपोजिट डिरेक्शन इथं थिंकिंग करायचं आहे. म्हणून कम्पॅरेटिव्ह स्टडीने वेळ कमी लागतो आणि परफेक्ट होते. नेक्स्ट अकाउंटिंग इयर. सो व्हॉट इज मीन बाय अकाउंटिंग इयर? Accounting year is the year in which proprietor has to prepare trading account, profit and loss account and balance sheet to find out the financial position of the business. म्हणजे ॲक्च्युली बिझनेस जेव्हा सुरू असतो तेव्हा प्रत्येक वर्षाला आपल्याला त्या बिझनेसचं एक अंदाज घ्यायचा असतो. आपला बिझनेस कुठंपर्यंत चालू आहे, काय आहे. तर म्हणून प्रत्येक वर्षाला हे 3 प्रकारचे अकाउंट्स इथं प्रिपेअर करायला लागतात. 2 प्रकारचे अकाउंट्स आणि बॅलन्स शीट हे स्टेटमेंट असतं, ते फिनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर करायला लागतं. म्हणजे जसं जसं आपण लर्निंग करत जाऊ तुम्हाला तसं तसं ते समजेल हे काय आहे, ट्रेडिंग अकाउंट काय आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय आहे, बॅलन्स शीट काय आहे, हे हळूहळू तुम्हाला समजेल. आता मे बी ॲट दिस मोमेंटला तुम्हाला समजणार नाही, पण फक्त एक एवढंच लक्षात ठेवायचं आहे की काही फिनान्शियल स्टेटमेंट्स किंवा काही अकाउंट्स आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत आणि त्यासाठी अकाउंटिंग इयर डिक्लेअर केलं आहे. आत्ता आपल्या इंडियामध्ये 1 एप्रिल to 31 मार्च हे अकाउंटिंग इयर चालू आहे. मध्ये काही दिवसापूर्वी ते 1 जानेवारी to 31 डिसेंबर करायचे विचार चालू होता, पण प्रत्यक्षामध्ये अजून तरी 1 एप्रिल to 31 मार्च हे अकाउंटिंग इयर आहे. म्हणजे 1 एप्रिलपासून 31 मार्चमध्ये कुठले कुठले ट्रान्झॅक्शन झाले तर त्या ट्रान्झॅक्शनचं अगोदर रेकॉर्डिंग होतं, मग प्रोसेसिंग होतं आणि सगळ्यात शेवटी वर्षाच्या शेवटी म्हणजे 31 मार्चला काही ॲन्युअल अकाउंट्स तुम्हाला प्रिपेअर करायला लागतात. सो इयर दॅट इज अकाउंटिंग इयर. अकाउंटिंग इयर इज द इयर विच इज डिक्लेअर्ड फॉर असेसिंग द रिझल्ट ऑफ युअर बिझनेस. मग ह्याच्यामध्ये आपल्याला कळतं आपण प्रॉफिटमध्ये आहोत का लॉसमध्ये आहोत, आपली फिनान्शियल पोझिशन काय आहे, आपले लायबिलिटीज काय आहेत. सो हिअर दिस इज अकाउंटिंग इयर. नाउ नेक्स्ट टर्म इज ट्रेडिंग कन्सर्न. सो व्हॉट इज मीन बाय ट्रेडिंग कन्सर्न? द कन्सर्न म्हणजे ऑर्गनायझेशन किंवा एखादी संस्था
मग ती व्यापारी संस्था असं हे मराठी ट्रान्सलेशन आहे. पण तुम्ही व्यापारी संस्था हे लक्षात ठेवायचं नाही. इथं तुम्ही ट्रेडिंग कन्सर्न असंच लक्षात ठेवायचं आहे. ट्रेडिंग कन्सर्न इज दॅट कन्सर्न हुज मेन ऑब्जेक्ट इज टू अर्न प्रॉफिट बाय सेलिंग गुड्स. म्हणजे इथं जे ऑर्गनायझेशन, कन्सर्न, ऑर्गनायझेशन, एंटरप्राइज हे सगळे समानार्थी शब्द आहेत. कुठलाही शब्द तुम्ही यूज करू शकता. एखादी संस्था जेव्हा प्रॉफिट अर्न करण्याकरता एस्टॅब्लिश केली जाते त्याला आपण ट्रेडिंग कन्सर्न असं म्हणतो. कुठलीही तुम्ही स्टेशनरी शॉप घ्या फॉर एक्झाम्पल. कुठलंही स्टेशनरी शॉप कशासाठी एस्टॅब्लिश केलं जातं तर टू अर्न प्रॉफिट, टू अर्न मनी. म्हणजे ते स्टेशनरी शॉपवाले काय करतात, एकीकडून गुड्स आणतात आणि दुसरीकडं गुड्स आपल्याला गुड्स ते विकतात, होलसेलरकडनं आणतात आणि आपल्याला विकतात आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट अर्न करतात. तर कुठलीही ऑर्गनायझेशन किंवा एंटरप्राइज किंवा कन्सर्न हे तिन्ही शब्द तुम्ही आता लक्षात ठेवायचे आहेत. त्याला आपण संस्था असं म्हणतो, पण मी आता इथून पुढं संस्था हा शब्द वापरणार नाही. एकतर कन्सर्न म्हणेन, एकतर ऑर्गनायझेशन म्हणेन किंवा एकतर एंटरप्राइज म्हणेन. So trading organization or trading concern is the concern or organization which is established to earn profit and that is only the main object of that concern. तर ज्या संस्थेचा फक्त आणि फक्त प्रॉफिट मिळवणे हा उद्देश असतो त्याला आपण ट्रेडिंग कन्सर्न असं म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कमर्शियल ऑर्गनायझेशन. हा पण त्याला शब्द आहे. कमर्शियल ऑर्गनायझेशन ऑर प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन हा शब्द जनरली यूज केला जातो. कमर्शियल किंवा प्रॉफिट मेकिंग. प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन म्हणजे जे ऑर्गनायझेशन, जे कंपनीज, जे फॉर्म्स, जो इंडिव्हिज्युअल बिझनेस हे प्रॉफिट मिळवण्यासाठीच एस्टॅब्लिश केलेले आहेत त्याला आपण प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल गुगल, केवढी मोठी कंपनी आहे. हे गुगलची पूर्ण वर्ल्ड वाईड हे काम करत आहे आणि ह्याच्यामुळं आपल्याला किती कन्व्हिनियन्स होतो आणि त्याच्यामध्ये त्यांना प्रॉफिट जो मिळतो म्हणून ह्याला प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन म्हणतात. त्याच्यानंतर म्हणजे हे दोन्ही आपण म्हणू शकतो, हे सर्व्हिसेस पण प्रोव्हाइड करतात आणि त्याचबरोबर ते प्रॉफिट पण मिळवतात. आता रिलायन्स रिटेल बघा. रिलायन्स रिटेल म्हणजे रिलायन्सचे शॉप्स, मॉल्स हे सगळीकडे असतात. ते काय आहेत, प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन्स आहेत. ते मॉल एस्टॅब्लिश करतात आणि आपल्याला डेली प्रोव्हिजन्स जे लागतात तर ते डेली प्रोव्हिजन्स विकतात आणि त्याच्यापासून ते प्रॉफिट अर्न करतात. सो या दीज आर ओनली फ्यू एक्झाम्पल्स. यू कॅन टेक एनी एक्झाम्पल ऑफ द ऑर्गनायझेशन विच हुज मेन ऑब्जेक्ट ऑफ एस्टॅब्लिशिंग दॅट ऑर्गनायझेशन इज टू अर्न प्रॉफिट. So here this is trading concern. Now next is opposite term is non-trading concern or not for profit concern. That means not for no profit making organization. So in this organization the main object is not to make earn profit but to render the services. म्हणजे इथं ह्या संस्था एस्टॅब्लिश कशासाठी केल्या जातात तर प्रॉफिट मिळवणे हे त्यांचा उद्देश नसतो, पण सोसायटीला, समाजाला काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी इथं हे ऑर्गनायझेशन एस्टॅब्लिश केले जातात. त्याला आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणतो. फॉर एक्झाम्पल स्कूल्स, हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लब. इथं मी आपल्या कॉलेजचं एक्झाम्पल घेतलं आहे. तुळजाराम चतुर्थ महाविद्यालय बारामती. ही ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आहे का? नाही. ही नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आहे. ही नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आहे. ह्याचा प्रॉफिट मिळवणे हा उद्देश नाही. स्टुडंट्सची ऑलराऊंड डेव्हलपमेंट कशी होईल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कशी होईल, त्यांना एज्युकेशन चांगल्या पद्धतीचं एज्युकेशन कसे इम्पार्ट होईल हे आपण इथं त्याच्यासाठी आपण आमचं कॉलेज किंवा कुठलंही कॉलेज किंवा कुठलीही शाळा, कुठलंही हॉस्पिटल, स्पोर्ट्स क्लब हे त्याच्यासाठीच इथं एस्टॅब्लिश केलेले असतात. तर ट्रेडिंग ऑर्गनायझेशनच्या बरोबर अपोजिट कॉन्सेप्ट आहे ही नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. ट्रेडिंग कन्सर्नचा अपोजिट कॉन्सेप्ट आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. Okay, today we have learned many definitions and today we stop here. Thank you very much.